नमस्कार मंडळी, अजय बनगे चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर एवढ्या बॅगा कशासाठी, तर आम्ही फिरायला चाललो आहे, डोंगराला पण चाललेलो आहे। या सगळ्या 3 फॅमिलींच्या बनवून एवढ्या आमच्या सगळ्या बॅगा झालेल्या, सगळ्यांनी बॅगेचं पॅकिंग केलेलं आहे। हे पाहू शकता, प्रत्येकाच्या 2-2 3-3 बॅगा आहेत। इकडे दक्षाची देखील तयारी चालू आहे। तर आम्ही 3 कुटुंब मिळून सगळेजण चाललेलो आहे। पुण्याहून दीदी आलेले आहे, मानकापूरहून छोट्या ताई देखील आमच्या आलेल्या आहेत। त्यानंतर आमची गाडी देखील आलेली आहे। गाडीची आम्ही आता पूजा करून घेतो, नारळ वाढवून घेतलेला आहे, दहीभात शिंपडलेला आहे आणि तोपर्यंत इकडे सगळ्यांनी गाडीमध्ये बॅगा ठेवून आपली आवरावर करायला सुरुवात केलेली आहे। इकडं राशी कुणाचं काय काय चाललंय, गाडीवरती बसून गाडीची पूजा आवरेपर्यंत सगळ्यांना आपापलं सामान पाठीमागच्या डिकीमध्ये ठेवायला सांगितलं आहे, कारण सामानच इतकं आहे की त्यावरनं पटकन मुश्किल होतं। लहान मुलांचा एक वेगळाच कार्यक्रम असतो, कुणाचं काहीही चालू दे, ते आपापल्या नादातच असतात। इकडे परी आणि आरवीचं फोटोशूट करायचं चालू आहे। तोपर्यंत इकडे गाडीला अगरबत्ती ओवाळून झालेले आहे, त्याचबरोबर नारळ देखील वाढवून झालेला आहे। इकडे दादांची पूजा झाल्यानंतर त्यानंतर ताईंनी गाडीला पुजून घेतलेलं आहे। त्यानंतर परीच्या मम्मीने देखील गाडीची पूजा करून घेतली। त्यांचं झाल्यानंतर दोघींचं गाडीला पुजून झाल्यानंतर मी देखील गाडीला पुजून घेतलेलं आहे। सगळ्यांचं सामान इतकं होतं की प्रत्येकाची कपड्याची बॅग, जेवण करून घेतलेलं सामान, त्याच्या पिशव्या होत्या, वेगवेगळ्या पाण्याच्या बॉटल्स होत्या, काही चटई, ब्लँकेट्स आणि थोडं वाळला खाऊ देखील घेतलेलं होतं। ते सगळं मागच्या डिकीमध्ये व्यवस्थित ठेवायचं होतं, त्यामुळे थोडा वेळ लागला आहे सामान ठेवायला। फायनली आमचा प्रवास सुरू झालेला आहे। आम्ही जाताना नाश्ता करण्यासाठी समोसा घेतला आहे, कारण की घरी कोणी नाश्ता केला आहे, कोणी नाही केला। चला तर सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे गाडी जाताना। आतमध्ये आमची एंट्री झालेली आहे। आतमध्ये इतकं सुंदर वातावरण आहे की पाहून मन मस्त प्रसन्न झालं। हिरवीगार झाडे आहेत सगळीकडे। आम्ही जेवण
सगळ्यांना भूक लागली आहे, त्यामुळे आम्ही जेवण्यासाठी जागा शोधतोय. नॉर्मल आहे. आम्हाला पुढचं ठिकाणही पाहायचे आहेत. भरपूर सारे ठिकाणे आहेत आणि ते पाहण्यात वेळ जातो, त्यामुळे आम्ही आता निघालेलो आहे पुढच्या प्रवासाला.